चला देव. सो तर आता आम्ही निघालेलो आहोत अशा प्रकारे आणि डायरेक्टली इथे ऊन आलाय. मग अशी पाऊस आलेला आता. आता आम्ही तारकर्ली बीच वरती आलोय. पाणी कमी गरम असं समुद्रावर कसं दिसतंय बघ ना. असं वाटतंय पूर्ण. तुम्हाला नाही कळणार पण इथे जेव्हा आपण प्रत्यक्षात बघतो ना. घे चल तुला बोल बोल. गोमाता कधी बेस्टेड आहेत. क्लिप आहेत 40 रुपया. सिंगल जोडी जोडी 150ला. सिंगल 80ला घे म्हणजे तुझ्या गर्लफ्रेंडला. शंकाचे इयरिंग आहेत बघ. ए आत्या हे पण मसेल बघ गळ्यातले. घेशील ना नक्की. तुम्हाला नाही घेणार. तुम्हाला काय घेऊ मग कोणाला घेशील. चल तसं आहे तुझ्याकडं. बघा फिशिंग करतायत. तिकडे पण फिशिंग करतायत. आणि आहोटी नाही आली आहे. भरती आले. खूप पाणी आहे. तर गाई तिथे चाललाय दिव्याचा फोटोशूट आणि खूप मस्त क्लायमेट झालाय. आम्ही थोडेसे बीच वरती आलोय. हे बघा. ये 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 लाटाली लाटाली ये. आतमध्ये नको जाऊ राज. दादाला नाव सांगेन. जा 1 2 3. 1 2 3 स्टार्ट. कुठे आली. जोरात आलेला. जोरात आले. चल चल चल. हे बघ माझं स्कर्ट पण भिजला. नको ना राज. जास्त पुढे नको जाऊ. बघा ते काका किती फिश करतायत. फिशिंग फिश किती भेटले त्यांना विचारू आपण. बापरे खूप मोठ्या मोठ्या लाटा यायला लागल्यात आता. ते बघ. येस मासा भेटलेला आहे. वी गॉट अ फिश. गाईज आय कांट बिलीव. त्या काकांनी एवढे भिजले अख्खी. त्यांनी फिश पकडले. था बघा तारकर्ली बीच वरचा फिश. म्हणजे ते काका आम्ही आलो ना त्याच्या अगोदर पासून फिशिंग करतायत. तेव्हा गाडीत एकदम पूर्ण आतमध्ये जात आहेत. येस त्यांचा हा फिश आहे. त्यांना रिटर्न देऊ आपण. येडाय करे राज तू. हा मार बघ उडी. 1 2 3 एक काढ तर. काय जिवंत आहेत. कधीपासून करते तुम्ही. बघा बघा बघा. जायला बघा जायला बघा जायला बघा. उडला आणि खाली भेटला का. आई शपथ.
भारी आयडिया आहे. ह्याला काय बोलतात? नाही हे काय पाग. आणि हे मासे आता तुम्ही खाणार का? आई शपथ. पाक टाकतील. थांब ना व्हिडिओ काढून त्याचे ते पाक टाकताना. हे मोठी लाट आले. ह्यांचं काय चाललं ते काका एवढी चांगली फिशिंग करतात. आणि जो जो बाई जो जो बालाला दूध दे वाटीत. बघा मस्त पैकी इकडे नाकवा नाकवीने एकदम छान शूट पण केलंय. थोडीशी भिजलो पण मजा पण मस्ती पण केले. आणि इकडं पण ते आता थांबले आणि तरी पण ते अजून येत नाही. तेव्हा किती लांब गेले ते. ओय चला घरी. इकडे बघा सन टॅनिंग. ओय राज ए राज. एवढी मोठी बोट आहे गाईज ही. घबेराज बंद आहे ते सगळं. गाईज बीचच्या साईडलाच खूप मोठी अशी बोट आहे. लाईक खूप सुंदर वाटते हे. हा मस्त आहे. पूर्ण लाकडाने केलंय. पाणी गेलंय माझ्या तोंडात. काय हो 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 सर. हो 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 सर काढले ना. आता आम्ही तारकर्ली बीच मधून हॉटेलमध्ये चाललोय. कारण की आता सगळ्यांना खूप भूक लागली आणि ह्यांना तर खूप जास्त लागले. कारण की आता हे पोहायला गेलेले ना, स्विमिंग करून आलेत ते. आता बघू आम्ही किती छान. हा कष्टाचं काम करून आले आणि त्यांना खूप भूक लागले. म्हणून आता मी मस्तपैकी हॉटेलला जातो. आता खाणार आहोत काहीतरी. देन त्याच्यानंतर राजकोटला जायचं आहे. तिकडून सिंधुदुर्गला सुद्धा जायचं आहे बघण्यासाठी. कारण की आता बीचचं दादा बोलतो काय बंद झालं तिकडचं, बोटिंग बंद आहे. त्यामुळे लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा पण बोटिंग बंद होती. कारण की आम्ही ह्या टायमिंगला येतो तेव्हा बोटिंग नसते. 25 मे पर्यंतच बोटिंग असते, त्याच्यानंतर नाही. सो मग आता बॅड लक. नेक्स्ट टाइम मी पक्का बोटिंग करूया आपण आल्यानंतर. कारण की मला पण स्कुबा करायची पण खूप इच्छा आहे कधीपासून. मी गाईज आता आम्ही लंच करायला आलोय. दिव्या नॉनव्हेज नाही खात. दिव्या काय व्हेज. आणि ह्या भाजी मी घरी पण खायत नाही, आता इथे खाते. भाजीचं नाव सांगू. सोलकडी. कुठली कुठली भाजी आहे? बटाटा. ही भाजी नाही माहिती काय. ही मसूर आहे. गाईज आता मस्तपैकी आम्ही आता जेवतोय. जेव रे राज. दही. दिव्या किती रेटिंग? A few moments later. मस्तपैकी छानपैकी आमचं जेवण वगैरे झालं. थोडा आम्ही रेस्ट केला. देन त्याच्यानंतर आपण कुठे चालू ठरवलं? देवबाग बीच वरती. हे बघा सुंदर. आणि आता बोटिंग का बंद, कारण की पाणी पण बघा किती वाढलंय इकडचं. याड आहे का काय? खाडी आहे ही एवढी मोठी. एवढी मोठी नदी असते का? गाईज हा पूर्ण आहे देवबाग बीच. गाईज इथं भांडणं चालू. त्यांची एकमेकाच्या अंगावर माती फेकतात आणि रडारडी करतात. हा तिथे झोपलाय. मी मोक्यावरती पाहिजे साईच्या अंगावर पण माती टाकली. त्याने माझी टोपी काय भेटली पण बिनाकारण खाली. नाही उडवलं का? नको ना फालतूगिरी करू. गाईज खूप छान असते. निवांत क्षण जर तुम्हाला घालवायचे असेल ना तरी ह्या सीझनला देवबाग बीच वरती आहे. काहीच गर्दी नाही, कोणच नाही, काहीच किचकिच नाही. मस्त छान एकदम. ह्या बघा आपण एकदम मज्जा मज्जा मज्जा. हा ना मस्त भारी वाटतं एकदम छान. कसं वाटते ते बघू एकदा नवीन प्रकारचा. चक्कावाल्या सौरदा तू कसं सहन केलं काय? जाईल तिथे भांडणं करतात नुसते.
ते मगरीचं तोंड आणि ते पुढचे दात. अशी मोठी मगर ही देवबागची. कोणाचं घर आहे तिथं? अंकिता तिचं घर आहे तिथं बघा. येस. जास्त नाही ना, जास्त अशी मजा नाही वाटत ना. आणि बाहेरचे लोक येतात आपल्या सारखे ते येडे होतात. कोकण आहे, वा, मस्त ये. आणि जे मेन कोकणातले ते त्यांना काय एक्साइटमेंट नसते ना जास्त. कुठे मूर्त समोर आहे. पण ती समोरून कुठे बघायला भेटत? तू बघितलं किल्ला आतमधला? आणि मग परत बाहेर निघाल तिकडून रोड आहे का इकडून यायला लागेल, इथे यायला लागेल रिटर्न ना. मच्छी तर संध्याकाळी नाही भेटणार गाईज. बोटिंग चालू आहे सिंधुदुर्गाची इकडची. सुनी वो बात क्या है बता मिटवा कह धड़कों ने तुझसे क्या मिटवा. सारा करे से सल्यूट मन गाँव में उसका मन चौथी मेरी जोड़ी एक जर परत करा काता गाडी आल्या बढ़िया मेरा बेरा बेरा तायरो बढ़िया डियो बेलियो मणी ड्रेस ड्रेस रबे इंडुकडे निकी. मी नडका. वाव नाईस. रंग रंग दरिया तुझा बन के रंग में मुझको रंग दे धीमे धीमे रंग में मुझको रंग दे सोने सोने रंग में मुझको रंग दे रंग देना है सारी तुझसे मेरी राजन 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 तू भी क्या याद रखेगा जाहिरन तेनू छोड़ दिया. बघा भाई दुलना दुखावे अर्चनार जन्म तू होवे हसते उगाच स्माइलिंग बघता तुला मन जम्पिंग वाटे हवे हे गोड फिलिंग. मस्तपैकी आम्ही इथे नारळ तोड. अरे पण दिसणार पण नाही आता ह्या टायमिंगला. पण ते आता डोक्यात पडायला पटकन. तुम्ही बघू शकता कुडाळमध्ये वहिनींच्या घरी नारळ पाडत आहेत. येड्यात काय तुम्ही दोन्ही मारला असेल ना तो माहिती ना काय चंद्रभागा. वाजले नाही तरी झाले. अरे झाले ते काढ. अरे झाले ते काढ. आम्ही जाऊन आलेलो आहोत तिकडून आणि ना राजने एक शोध लावले बघा. राज आधी म्हणून लावलाय. तिकडे नाही दिसत. थांब अंधार करते तेव्हा दिसेल. हे बघा आग. मला जर माहिती नसेल ना आगीचा शोध कोणी लावला? युवराज दुर्गे स्वतः गुगलला सर्च करा. आगीचा शोध लावलेला अशा प्रकारे कोकणात. खरी आग लावणार इथे ही आहे. बघा आज तूच ड्युटी चालू इथे बाबा. मला नाही यायचं. काय शांत घाबरेल ना रात्री. तू बाहुली टेस्कारे जा तू कळलं तुला. विंडो नाही बा आंबा मँगो बंद कर. इथे वहिनी बनवते मस्तपैकी चुलीवरचं चिकन. या मस्त वाफा येते. ओव्हरऑल यम्मी. खूप छान टेस्ट लागणार आहे आजची. चुलीवरच्या चिकनची गोष्टच वेगळी आहे गाईज. कुठे पण खा, काहीही खा, हॉटेलमध्ये किती पण एक्सपेन्सिव्ह, चुलीवरची गोष्ट इट हिट्स डिफरंट. सो दॅट्स वाय आम्ही आता कोकणातून मस्तपैकी चुलीवरचं चिकन खाणार आहोत. यम्मी एकदम. हां आणि गाईज बघा इथं आम्ही मस्तपैकी आता जेवण वाढलेलं आहे. ह्याच्या प्रकारे आम्ही आता जेवायला बसू. गेन सिद्धेश दादा
काय सगळे उठले बघा. असं म्हणतात कोकणामध्ये ना 12च्या नंतर जर कोण घराच्या बाहेर थांबलं ना तर गावाचा राखणदार जर कोण असेल तर असं वाट धरणारा तर तो धरतो. म्हणून सगळ्यांनी 12च्या आत घरात जायचं असतं. हे बघा म्हणून हे सगळे आधीच घरात पळाले.